वेलकम बॅक टू माय चॅनल स्प्रिंग बर्ड। आज आमच्या विस्कॉसिन ट्रिपचा दुसरा दिवस आहे। आज आम्ही बघणार आहोत सर्कस वर्ल्ड म्युझियम, डिअर पार्क आणि टॉप सिक्रेट। आता आम्ही निघालोय सर्कस वर्ल्ड म्युझियम बघायला। आता आपण आलो आहे अमेरिकेतील बराबू या गावामध्ये। चला तर मला दाखवते की अमेरिकेतलं छोटं गाव कसं असतं। हे छोटे छोटे घर आहेत। इथे हे सर्कस म्युझियम आहे, ते आम्ही बघायला जातो। खरं तर सर्कस म्हणजे तुमचा आमचा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय। ते आल्यावर आम्हाला सर्वात पहिल्यांदा दिसलं एक म्युझियम, ज्यामध्ये सर्कसमध्ये उपयोगी येणाऱ्या काठ, सर्कसमध्ये जे लोक काम करतात त्यांचे पेहराव ठेवलेले होते। या मिररमध्ये जर तुम्ही स्वतःला बघितलं तर तुमची प्रतिकृती उलटी दिसते। आपण जसं लहानपणी बघितलेलं आहे मूर्ख पोहा, त्याचं हे प्रत्यक्ष दर्शन आहे। तुम्ही या मोटर बाईकवर बसून त्याचा अनुभव घेऊ शकता। आज जे सर्कस वर्ल्ड तुम्ही बघत आहे तिथे 1884 ते 1918 पर्यंत रिंगलिंग ब्रॉस सर्कस होती। त्यानंतरच्या दशकामध्ये विस्कॉसिन आणि अमेरिकेचा इतिहास हा महत्त्वाचा भाग जतन करण्यासाठी एक समर्पित गट एकत्र आला आणि त्यांनी 1 जुलै 1959 रोजी सर्कस वर्ल्ड ओपन केलं। ही सर्कस वर्ल्ड टोटल 64 एकर्स मध्ये आहे। त्याच्यामध्ये 30 स्ट्रक्चर आहे, 7 नॅशनल हिस्टॉरिकल लँडमार्क आहे आणि ओव्हर 260 सर्कस वॅगन्स आहे। आता आम्ही बघणार आहोत गोवेस सर्कस। त्याचे काही ग्लिम्स मी तुमच्यासोबत शेअर करते। मी जे या गोवेस सर्कसचे ग्लिम्स टाकलेले आहेत त्यावरून तुम्हाला हे सर्कस नक्कीच आवडले असेल, तर तुम्ही इथे येऊन जरूर बघा गोवेस सर्कस। आता आम्ही निघालो आहे एलिफंट राईडला। चला तर बघूया कशी मजा येते। Look at me, guys. Bye. Nice meeting you. Bye bye. Bye bye. Yeah, sure, but
शूट गुड चालली बाई. आता आम्ही जात आहोत वॅगन कार पॅव्हेलियनमध्ये. इथे अराउंड 260 वॅगन कार ठेवलेले आहेत.